उसी पनडुब्बी के पीछे अधर्मियों का विनाश करने के लिए कोई और भी आया। हॅलो एव्हरीवन, नमस्कार. तर मी आहे तुमचा सुयश देवरे. तुम्ही जर ब्लॉग बघत असाल बेरोजगार सुयश या चॅनलवर तर तुम्ही मला ओळखतच असाल. तर आजचा व्लॉग हा स्पेशल असणार आहे, कारण आज आपण निघालोय जामखेडला आणि आपले काही गाण्यांचं शूट आहे. इतर पण काही शूटिंगचे कामं आहेत, तसे तुम्हाला पुढे कळतीलच व्हिडिओमध्ये. तर सुरुवात करू आजच्या ब्लॉगला. आणि आपलं आता पॅकिंग वगैरे सगळी झाली आहे. आपण आता घरातून निघतोय, बसस्टँडला जाणार, बसमध्ये बसणार, नगर जाणार. नगरला ऋषिकेश येणार आहे, तिथून आपण त्याच्यासोबत बाईकने मग जामखेडला जाणार आहे. तर सुरू करू प्रवासाला. आपण आता घरनं निघालो आहे बॅग घेऊन. आपण आता रिक्षा बघू, बसस्टँडला जाऊ, बस बघू, अहिल्यानगर जाऊ. मित्रांनो, अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर. अहमदनगरचं नाव बदलून आता अहिल्यानगर झालं आहे. तर जाऊ मग पुढे. पण आता मालेगावच्या बसस्टँडला आलो आहे. तुम्हाला बसस्टँड जरा दाखवतो, बसस्टँडची अवस्था जरा दाखवतो. महाराष्ट्रभरातच कदाचित अशी अवस्था आहे. अवस्था म्हणता येणार नाही, डेव्हलपमेंट आहे मित्रांनो, सॉरी. दाखवतो तुम्हाला. तर असली काही अवस्था आहे सध्याच्या कंडिशनला. मालेगाव बस स्टँड हे डेव्हलप होत आहे. बरेच बस स्टँड डेव्हलप होत आहे तसे महाराष्ट्रात. पुणे गाडी लागली आहे मित्रांनो आपल्याला. कदाचित ही गाडी असू शकते नगरसाठी. जर ही संगमनेर मार्गे नसेल तर आपल्याला अहिल्यानगरला सोडेल. बस भेटली आपल्याला, आपण बसमध्ये बसलोय. बस पुणे बस आहे. आशा करतो की ही बस मला लवकर अहिल्यानगरला पोहोचवेल. आणि रस्त्यात जे काही छोटे छोटे गाव आहेत, छोटे गाव नाही म्हणू शकत, पण खूप स्टॉप घेते बस. आपण जमलंच तर या ब्लॉगमध्ये ते स्टॉप काउंट करू मित्रांनो. बघा तुम्ही ही बस किती स्टॉप घेते. हे आलो मनमाड. जसं की तुम्ही बघत आहात, मनमाडची पण डेव्हलपमेंट चालू आहे आता. सांगितलं ना, महाराष्ट्र सगळ्यात डेव्हलप होते. मित्रांनो, हा तुम्हाला जो समोर डोंगर दिसतोय, तर याला आपण थम्सअप डोंगर असं म्हणतो मित्रांनो. तुम्हाला जर व्यवस्थित दिसत असेल तर बघू शकता तुम्ही, एक थंब आहे जे कोणीतरी अप केलेलं आहे, म्हणून याला थम्सअप डोंगर असं म्हणतात, सरळ आणि सोप्या भाषेत. तर हा मनमाड येवला रस्त्याला तुम्हाला अंगाई गावाच्या आसपास लागेल मित्रांनो. थम्सअप डोंगराची गंमत अशी आहे की थम्सअप कंपनीचं त्यांना प्रमोशन करायचं होतं, आणि थम्सअप कंपनीचं प्रमोशन करण्यासाठी त्यांनी विचार केला की एक डोंगर घेऊ, त्या डोंगराला आपण थम्सअपचा आकार देऊ. तर अशा पद्धतीने हा थम्सअप डोंगर आहे मित्रांनो. थम्सअप टेस्ट द थंडर असं कदाचित ही अफवा पण असू शकते. तुम्ही विश्वास ठेवलाच पाहिजे असं काही नाही आहे. आत्ता मनमाडवरून निघालोच होतो आणि साधारण 12-15-20 किलोमीटर आलो असेल. 20 पण नाही, 12-15 किलोमीटर आलो असेल. आणि हॉटेलला जेवायला थांबली गाडी. एक दिवस लोक नाही जेवले तर काही होणार आहे का? जाऊ द्या, घेऊ काहीतरी थोडंसं खाऊन. तर या हॉटेलला गाडी थांबली आता. सावरिया राजस्थान हॉटेल म्हणून आहे, इथे गाडी थांबली आहे. बघू शकता, ही आपली गाडी आहे 2724. आता इथून येवला साधारण 5 ते 8 किलोमीटर असणार आहे. येवल्याला थांबेल गाडी परत. आजच्या दिवसाचा 3रा स्टॉप येवला. येवला बस स्टँडला डेव्हलपमेंटची गरज नाही आहे.
येवला बस स्टँड ऑलरेडी डेव्हलप झालंय, म्हणजे आता नुकतंच बनलंय. कधी बनलंय ते नाही सांगता येणार, पण झालंय येवला बस स्टँड डेव्हलप. तर आता येवला बस स्टँडला डेव्हलपमेंटची गरज नाही. तुम्ही बघितलं मनमाड बस स्टँड डेव्हलप होत आहे, मनमाड बस स्टँडचं काम चालू आहे, मालेगाव बस स्टँडचं काम चालू आहे, पुढे अजून काही असतील तिथले कामं चालू आहेत. आपण ते रस्त्याने आता बघतच जाणार आहे. हे आहे कोपरगाव बस स्टँड. चौथा स्टॉप आजच्या दिवसाचा. आपल्या प्रवासातला 5वा स्टॉप म्हणजे शिर्डी. हे आहे शिर्डी बस स्टँड. शिर्डी बस स्टँड आहे हे, आणि आपला हा आजचा 5वा स्टॉप आहे. बघू शकतात. सातवं बस स्टँड बाबळेश्वर. तुम्ही विचारत असणार 6वं स्टँड कुठे गेलं, तर 6वं स्टँड राहता होतं, जिथे मला थोडीशी झोप लागून गेली होती. आणि 6वं स्टँड होतं, हे आता 7वं स्टँड आहे. आणि इथून पुढे कोल्हार, राहुरी आणि अहिल्यानगर. हा आहे 8वा स्टॉप कोल्हार. आहे 9th स्टॉप राहुरी. आणि राहुरीचं पण बस स्टँडचं काम चालू आहे, तुम्ही बघू शकता. आता आपण अहिल्यानगरला पोहोचलो आहे. अहिल्यानगरला म्हणजे आपण आता तारकपूर बस स्टँडला आहोत. आपण तारकपूर बस स्टँडला उतरणार नाही, आपण माळीवाडा बस स्टँडला उतरणार आहे. तुम्हाला तारकपूर बस स्टँड पण दाखवू, पण दाखवतच. पाऊस चाललाय जरा, त्याच्यामुळे तर हे आहे तारकपूर बस स्टँड. पाऊस जरा जास्त असल्यामुळे ना मित्रांनो नाही दाखवलेलं. पाऊस जरा जास्त आहे, जाऊ दे. आपण पुढे माळीवाडा बस स्टँड बघू. हे आहे अहिल्यानगरचं माळीवाडा बस स्टँड. हा ऋषिकेश वारबोग आहे मित्रांनो. नमस्कार. या माणसाने मला, सॉरी अँगल चुकला, जास्त धूळ झाली. या माणसाने मला 1 तास ताटकळत ठेवलंय मित्रांनो. ताटकळत 1 तास काम काय. एका ऍक्टरला 1 तास ताटकळत ठेवण्याचं याला परिणाम जे ते दिसतीलच लवकरच. शूट मध्ये याला दाखव मित्रांनो. आपण आता मी गाडी चालवतो, ड्रायव्हर म्हणून याने मला बोलवलंय. चल गाडी चालव. चला मित्रांनो, तर भेटू आपण नंतर. तर आपण रात्री जरा जास्त उशीर झाल्यामुळे आपण पुढे ब्लॉग त्यावेळेला कंटिन्यू नाही करू शकलो. उशीर म्हणजे मोबाईल स्विच ऑफ झाला होता, आणि मोबाईल स्विच ऑफ झाल्यानंतर मी घरी येऊन व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करत होतो. पण घरी आलो, मोबाईल चार्ज केला, जेवण केलं, आणि तेवढ्यात आमचा शो होता कांतारा. कांतारा कोणता होता तो? कांतारा चॅप्टर 1. त्याचं काहीतरी असेल ना, कन्क्लुजन, सोल्युशन, सॉलिड, काही नव्हतं का? तर मित्रांनो, तो कांतारा, ज्याचं काहीच नाव नव्हतं पुढे, फक्त कांतारा द लेजंड पार्ट 1 आम्ही काल बघितला, आणि खूप सुंदर पिक्चर आहे मित्रांनो. तुम्ही नक्की जा, नक्की बघा, तुम्हाला पण आवडेल. आणि अतिशय सुंदर असं काम केलंय रिषभ शेट्टींनी. अभिनय म्हणू नका, लेखन म्हणू नका,
दिग्दर्शन म्हणू नका, निर्मिती म्हणू नका, सर्व काही खूप सुंदर आहे मित्रांनो चित्रपटाचं. आणि दिलजीत दोसांची गुरबानी थिएटरमध्ये ऐकण्याची मजाच वेगळी आहे. उसी मंजूरने के पीछे अकर्मियों का विनाश करने के लिए कोई और भी आया, उग्र रूपी गुड़िया. तर मग हा व्हिडिओ इथेच एंड करू आणि भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, पुढच्या ब्लॉगमध्ये. आणि आता आपले स्टोरी डिझायनिंग चाललंय. ऋषिकेश वारबॉग स्वतः स्टोरी बनवत आहेत, जे स्वतः स्टोरी बनवतात. मी नाही बनवणार आहे, तेच बनवणार आहे स्टोरी. आणि ते कोणीतरी क्रेडिटची गोष्ट सांगून दिली मित्रांनो, त्यांना कोणीतरी सांगून दिलं मी क्रेडिट देत नाही असं बोललोय ब्लॉगमध्ये असं. तर नाही काही नाही आपलं. तर मित्रांनो, तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि क्रेडिटचं काय? नाही क्रेडिट कार्ड बनवायचं आहे, मला क्रेडिट कार्ड बनवायचं आहे मित्रांनो आपल्याला. तर पुढच्या ब्लॉग मध्ये कदाचित तुम्हाला माझं क्रेडिट कार्ड पण भेटेल बघायला. तुला गाणं पाठवते, स्टोरी बनव. काय गाणं पाठवतो त्याची स्टोरी बनव. आला का नाही मित्रांनो, असं असतं. जाऊ द्या मित्रांनो, काय करू. शेवटी आपलं दुःख आपल्याला हातात दाबून मुठीत वाळून ठेवायचंय मित्रांनो. आपलं दुःख जाऊ द्या, पुढे मापन. तर पुढच्या ब्लॉग मध्ये भेटू. आधी आता जीभ फार वळायला लागली, आता जास्त काही बोलत नाही. आता चहा पितो, नाश्ता करतो, जेवण करतो आणि काहीतरी टाइमपास करतो मित्रांनो.